वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा कुणाच्या तरी याच्यात फोटो काढा, कुणाच्या तरी याच्यात निर्विघ्नं सानिकाचा बोलो कुरु मे देव सर्वकार्येषु पब्लिकचे फोटो काढा सर्वदा। आगतम स्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी विनम्र अभिवादन करून समता प्रतिष्ठान संचालित अंगण अभ्यासिकेतील विद्यार्थी एक पथनाट्य सादर करीत आहोत, ज्याचं नाव आहे बाईपण भारी देवा, मुला मुली भेदभाव नको। मंजू मंजू चल चल, मी गणपतीची पूजा करून घेतो, तू घरात जाऊन आईला मदत कर। असे रे काय दादा, तू प्रत्येक वेळी असाच करतो, असाच वागतो। गणपती बाप्पा काय फक्त तुझेच आहेत का? अरे अरे भांडता का? भावंडे आहात ना तुम्ही? आणि आज माझे स्वागत असे करणार का तुम्ही? अगं मंजू, तू घरात जाऊन आईला मदत कर। मी नाही, जा, मी इथेच थांबणार। आम्ही मुली म्हणून काय फक्त सहनच करायचे का? काय बोलतेस तू ताई, तुझ्यावर काय अन्याय झाला का ग? आपल्या घरातलं नाही दादा, घरोघरी मातीच्या चुली, मी समाजाचं बोलते। जास्त हुशारी दाखवू नकोस, जा आईला मदत कर। येताना आई म्हणाली होती, बाळकडे जातोय तर सांभाळून जा। सध्या बाईपण भारी देवाची घराघरात चर्चा आहे, मात्र येथे तर वेगळं दृश्य आहे। हा माझा भाऊ, भाऊसाहेब इंग्लिश शाळेत आणि मी मराठी शाळेत। भाऊचा वाढदिवस मोठ्या हॉटेलात, माझा मात्र घरच्या घरी। मी 7च्या आत घरात आणि यांनी मात्र कितीही वेळ बोंबलत फिरायचं। अगं अगं मुली, असं काही समजू नको। मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मग मुलगी असो वा मुलगा, दोन्ही प्रिय आहेत पप्पाला आणि प्रत्येकाच्या पप्पाला। मुलांनो, आपल्या देशात स्वकर्तृत्वावर यशाला गवसणी घालणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा आपण आदर्श घ्या। पुरुषांबरोबर नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन पाऊल टाकणाऱ्या महिला शक्तीचे स्वागत करूया। चला, आपण या स्त्री शक्तीचे स्वागत करूया। बाईपण भारी देवा, बाईपण भारी देवा, बाईपण भारी सावित्रीबाई अर्थात
सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना ओळखता का मुलांना तुम्ही? हो, भारतात स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा केला त्यांनी. पहिल्या महिला शिक्षिका. सावित्रीबाईंमुळेच आज महिला शिकू शकतात. बाई पण भारी देवा. बाई पण भारी देवा, बाई पण भारी मुलांनो, तुम्हाला डॉक्टर आनंदीबाई जोशी माहीत आहेत का? हो, पहिल्या महिला डॉक्टर बरं का त्या. ज्या काळात चूल आणि मूल यातच बायका गुरफटल्या होत्या ना, तेव्हा म्हणजे सुमारे 140 वर्षांपूर्वी आनंदीबाई डॉक्टर झाल्या. आपल्या कर्तृत्वाने भारतीय महिलांसमोर प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. बाई पण भारी देवा. बाई पण भारी देवा, बाई पण भारी थांबा थांबा, या बघा, ओळखलं का यांना? अरे, या तर इंदिराजी, प्रियदर्शनी इंदिराजी. शाळेत वाचलं असेलच तुम्ही यांच्याबद्दल. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चित करीत बांगलादेशाची निर्मिती केली त्यांनी. अरे, त्यावेळेचे विरोधी पक्षनेते अर्थात माजी अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींचा उल्लेख प्रत्यक्ष दुर्गा माता असा केला होता. आणखी काय सांगायची गरज आहे तुला? मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हो आज रंग दे, हो माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 माए रंग दे बसंती चोला. अंतराळवीर कल्पना चावला बरं का. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला. कल्पना एकदा अंतराळात जाऊन आली, पण दुसऱ्या वेळी दुर्दैवाने ती प्रवास करीत असलेले कोलंबिया स्पेस शटल अपघातग्रस्त झाले. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रमा पर यान बड़ी है भारत माँ की शान. सफल हुए हैं कोशिशें, मिले सुखद परिणाम, हो गया पूरा ये अभियान. लता दीदींना तुम्ही ओळखताच, त्यांना कोण ओळखत नाही. जगप्रसिद्ध कान कोकिळा आहेत त्या. या किरण बेदी पहिल्या महिला IPS अधिकारी बरं का. मसुरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये
80 पुरुषातून निवड झालेली एकमेव महिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिव म्हणून पोलीस सल्लागार होत्या किरण बेदी. दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाची त्यांची कारकीर्द गाजली होती बरं का. भीड़ चालना चल बंदे तू अपनी राह बना ले, जो तू दिल से चाहता है तू मेहनत से पाले. भीड़ चालना चल बंदे तू अपनी राह बना ले, जो तू दिल से चाहता है तू मेहनत से पाले. आज अंधेरी रात है कल तेरा सवेरा आएगा, खुदा का ये वादा है तू मेहनत का फल पाएगा, तू मेहनत का फल पाएगा, तू मेहनत का फल पाएगा. अरे या तर सिंधुताई अनाथांची माय, एक अशिक्षित महिला, पण असंख्य अनाथ मुलांचे संगोपन केले त्यांनी. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सरकारने त्यांचा सन्मान केला. आणि या आहेत सानिया मिर्झा, एक यशस्वी भारतीय व्यावसायिक टेनिसपटू, भारतातील सर्वोत्तम महिला टेनिसपटू अशी तिची ओळख आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिने 4 अजिंक्यपदे मिळवली बरं का. कष्ट, जिद्द आणि सातत्य हे सानियाचे यशाचे गमक होते. सुधा मूर्तींचं नाव ऐकलंय का तुम्ही मुलांनो? हो, इन्फोसिसच्या फाउंडेशनच्या अध्यक्षा. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खूप मोठे काम केले त्यांनी. भारताच्या राष्ट्रपती, भारतीय लोकशाहीत सर्वोच्च पद अर्थात एक महिला द्रौपदी मुर्मू, पहिल्या आदिवासी व्यक्ती ज्यांनी या सर्वोच्च पदाला गवसणी घातली. सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बरं का. बाई पण भारी नाही. विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वामुळं अशा अनेक महिलांनी जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी अनुभवलेला आणि जगलेला जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेच. त्यामुळेच मुलगा मुलगी असा दुजाभाव करू नका. आपल्या घरातील आई, बहीण, आजी, वहिनी, मावशी, आत्या, मामी अशा कित्येक नात्यांची आपल्याला कदर करता आली तरच खऱ्या अर्थानं स्त्री अस्मितेचा आणि सन्मानाचा विचार अधिक व्यापक होईल. स्त्री पुरुष समानतेच्या वागणुकीतून स्त्रियांचं बाईपण भारी होईल ही मंडळाची अपेक्षा आहे. आभारी आहे.